आणि मी जी रील्स टाकली प्लीज तुमची मेहरबानी, तुम्ही आता जितके पण आहात 1 2 3 जण, प्लीज माझी जी नवीन व्हिडिओ त्याला प्लीज सपोर्ट करा यार, कमेंट टाका, किती खाली खाली वाटते मला. आणि मी माहिती आहे ते रात्री देवांश आणि रोहित मिनी का ती व्हिडिओ रात्री टाकली वाटतं 12-1 वाजता. रात्रभरात आपल्या क्लासेसच्या कोणत्याच विद्यार्थ्यांनी बघितले, 500-400 व्ह्यूज असे चालले गेले तिला. म्हणजे जर का आपण कोणतेही व्हिडिओ जर का असे कंटिन्यू कंटेंट्स ठेवले तुमचे, मी तर म्हणतो तुम्ही पण कोणतं पण एक कंटेंट तुमचं ठेवा, मी तर उलटं कॉलॅबरेट करेल तुम्हाला त्या गोष्टीसाठी. आणि चांगलं आहे ते करणं. जेव्हा तुम्ही काही पण तुम्हाला शिकायचं असलं ना, तर तेव्हा तुम्ही स्वतः ते एक्सप्लेन करा व्हिडिओवरती. जेवढं तुम्ही ते एक्सप्लेन करणार व्हिडिओवरती तेवढं तुम्हाला ते शिकायला भेटेल. मग तुम्ही कोणती पण भरती मारत असा, कोणती गव्हर्नमेंटची भरती जरी तुम्ही मारत असले आणि तुम्हाला काही नवीन प्रश्न येतोय आणि तो प्रश्न काय करायचा, आपल्यासोबतच्या पोरांना एकदा विचारायचा. मग त्यांना तो जमतोय का नाही जमत आहे, मग त्याच्यावर उद्याच्या दिवशी काही व्हिडिओ बनवून टाकायची. आणि तुम्हाला माहिती आहे की ते माहिती असणं गरजेचं आहे भाऊ सगळ्यांना, तर तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर व्हिडिओ बनवून टाका जसं मी बनवलेलं आहे. ॲडिट नसेल येत तर ॲडिटिंग पण शिकून घ्या तुम्ही. ॲडिटिंग भरपूर महत्त्वाचं आहे, पुढे लागणारी गोष्ट आहे. तर ॲडिटिंग पण करायची स्वतःच्या व्हिडिओची आणि ती अपलोड करून द्यायची. आणि असं कंटिन्यू आपलं काही ना काही जे नवीन अपडेट्स असतात, काही पण असो ते टाकत राहायचं. हे का गरजेचं आहे, तुम्ही जे पण काही नवीन शिकले जर तुम्ही ते यूट्यूबला टाकलं तर पुढे जे काही जॉब्स असतील ते तुम्हाला तुमच्या डिग्रीवर नाही भेटणार, ते तुमच्या स्किलवर भेटतील की तुम्ही काय करताय, तुम्हाला काय काय येतं, किंवा तुम्ही कोणत्या गोष्टीवर किती वर्षापासून काम करताय. कळलं माझं बोललेलं रोहित, देवांश, चेतन. जर तुम्ही आता घाबरून गेले या अशा गोष्टी करायला, किंवा तुम्ही लाजले, किंवा तुम्ही विचार केला की लोक काय विचार करतील किंवा काही पण एक्सेट्रा, तर तुम्ही भरपूर पस्तावा करतील या गोष्टीचा की आम्ही काहीच नाही सेविंग केली या गोष्टीचं. म्हणून तुम्हाला पण मी सांगतो, जर तुमची कास्ट वगैरे चांगली असेल, तुम्ही कोणत्या आरक्षण क्षेत्राच्या कास्टमध्ये असेल तर तुम्ही भरतीसाठी पण ट्राय करा. आणि तुम्ही कोणताही स्टडी करत असाल तर तुम्ही तुमचं जी स्किल आहे यूट्यूबला शेअर करा, तुमच्या व्हिडिओ वगैरे टाका. काहीतरी नवीन शिकलात तर काहीतरी नवीन ॲक्टिव्हिटी करा, जेणेकरून ते तुम्हाला पुढे भविष्यात कामात येईल. ठीक आहे, कळतं आहे सगळ्यांना? ओके सर. याच्यापेक्षा जास्त काहीच नाही सांगू शकत. ठीक आहे. मग चेतन, काही प्रॉब्लेम आहे? मग देवांश, मी रोहित तुला एक प्रश्न करू का? मग तुझं पण नाव डायरेक्ट लिहून घेईन मी. आता देवांशचं झालेलं आहे, देवांशने प्रश्न उत्तर दिले. सर मी तुला एक प्रश्न करेल, ठीक आहे? हां त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. काल तू लेक्चरला होतास की नाही? हां सर, का विचारा. नक्की कॉन्फिडेंस ये बोलते, ये कॉन्फिडेंस बोलते. अभी देखने किसी प्रश्न पूछता हूँ तुझे. हाँ नहीं चाहिए अभी. बच के रहना रे बाबा, बच के रहना. चला, कोणता प्रश्न करू आता तुला? हां चल, मी साधा प्रश्न करतो. मला हे सांग, मी इंग्लिशमध्ये एक व्हिडिओ बनवली ती, मला नाही माहिती तुम्हाला कळत असेल की नाही ते, पण मी लेक्चरमध्ये पण मागे सांगितलं होतं मेमरी मेजरमेंटमध्ये. तर मला प्लीज सांगतो का की 1 बीट म्हणजे किती? ज्याला माहिती असेल त्याने फक्त हातवरती करून ठेवायचा. तुम्ही 3च जणी असं पण आहे ना, काय हरकत नाही. ज्याला माहिती असेल त्याने फक्त हातवरती करून घ्यायचा, आणि ज्याला नाही माहिती काय हरकत नाही. पण रोहितला मी हा प्रश्न केला आहे तर रोहितने मला याचा आन्सर द्यावं. रोहित प्लीज पुढे सर्च न करता मला आन्सर दे. सर प्रश्न काय नवीन सांगा. गुगल सर्च करून ठेवला असेल. हां, प्रश्न असा आहे की बीट काय आहे? बीट काय मला सांग बरं, लवकर क्लिअर कर, काही सर्च नको करू पुढे. नाही माहिती तर क्लिअर सांगतो ना सर, मला आठवण येत नाही. दुसरा करा, दुसरा प्रश्न करा. मी दुसरा तरी करेल. सर नाही ना? ठीक नाही माहिती सर. चल ठीक आहे, तू दुसरा प्रश्न करतो. बाईट माहिती का? 1 बाईट, 1 बाईट. हा पण नाही माहिती तर स्किप करू आपण. काही तर लक्षात राहिलं असेल लेक्चरमध्ये, आपण तपासू काय राहील. सर मी खूप हॅलो सर, मी खूप दिवसापासून क्लास म्हणजे मला अटेंड नाही करता येत होता, त्याच्यामुळे मग काही लक्षात नाही. काय हरकत नाही, काही ना काही टॉपिक्स राहून जातात. 1 बाईट नाही माहिती काय हरकत नाही. केबी माहिती तुला? 1 KB काय असतं? ऐकले का नाही? 1 KB कुठे? नाही सर. 1 KB, केबी नाही ऐकलं? किलो बाईट, केबी. चल ठीक आहे, केबी नसेल ऐकलं. GB ऐकलंय का? बघ, क्लास 10 AM पर्यंत नसेल, आपण अर्धा 35-40 घेऊ, जास्त नाही घेणार, कारण की 3च आहे ना तुम्ही. ठीक आहे, नाही तर लेक्चर रेकॉर्ड होत असेल म्हणून मी 2-3 प्रश्न आता घेऊनच घेऊ. जर का झालं 10 तर 10 घेऊ. ठीक आहे. हां तर रोहित, GB तर ऐकलं असेल ना बेटा?
GB नाही, gigabyte. अरे नेट तर वापरतो ना तू 1 GB चं. किती सोपी गोष्ट आहे यार. हा बरोबर. अरे तुम्ही गाणे ऐकण्यासाठी तू 1 GB ची मेमरी कार्ड यूज केली असेल ना, हे तर सोपी गोष्ट आहे ना. हो मग तू मेमरीमध्ये 1 GB ची मेमरी आणली घरी, मग त्याच्यामध्ये किती डाटा बसेल सर? जितकं स्टोरेज आहे तितके बसेल. मग स्टोरेज किती त्याचं? 1 GBचं. बरोबर बोलतोय का मी? हो सर. मग तुझ्या 1 GBच्या मेमरीमध्ये किती बसेल सर? 1 GB पर्यंत जे काय असेल ते बसेल त्यामध्ये, बरोबर. पण तू हो बरोबर. तेच मी तुला विचारलं की बीट बाईट काय असतं, तर ते बीट हे त्याचे नॉर्मल आहे सगळ्यात खालचे जे मी शिकवून झालेले आहे ते एकदा बघ. बीटपेक्षा KB पेक्षा GB पेक्षा छोटं काय आहे? MB पेक्षा छोटं काय आहे? KB आणि KB पेक्षा छोटे काय आहे? ते बीट बाईट आहे. तर ते बीट बाईट कसं आहे ते एकदा नीट तपास. मी लेक्चर टाकेल आता रेकॉर्डेड केलेलं आहे ते बघून घे, करून समजून जाईल. आणि उद्याच्या दिवशी मी परत हा प्रश्न करेल तुला, तर मला उत्तर द्यायचं. ठीक आहे, जमेल ना? ओके. अरे माहिती आहे का, तुला सांगतो रोहित, लाज नको वाटू देऊ, पण हे नाही का जे आपलं विद्यापीठ आहे ना, सावित्रीबाई विद्यापीठ, तिथले एक स्कूल आहे, काय बरं, गव्हर्मेंट स्कूल आपली विद्यापीठची, केंद्रीय विद्यालय. ठीक आहे, तिथले जे 10वीचे मुलं आहे ना त्यांना हे शिकवतात KB MB. मी जे मुलांचे आता मागे क्लास घेत होते ना, माझ्याकडे CBSEचे तिथलेच पोर आले होते. आर्मीवाल्यांचे जे स्टुडंट होते, आर्मीचे, त्यांचे वडील आर्मीमध्ये होते. तर त्यांना जेव्हा मी शिकवत होतो ते 10वीचे, त्यांना मी तो सिलेबस शिकवत असताना ते म्हणत होते सर नेक्स्ट ये तो मेरे को पता है बोलते. म्हणजे त्यांना आधीच शिकवलेलं आहे ते. तर तुम्हाला हे माहिती असणं आवश्यक आहे, भरपूर महत्त्वाचं आहे. आणि पेपर जर देणार आहेस तू तर ते लक्षात लिहून ठेव. मी पुढच्या क्वेश्चन करेन. ठीक आहे, चला मग प्रश्न बघू का आपण? चला थोडंसं बघूनच घेऊ, रेकॉर्डेड लेक्चर चालू आहे तर. ठीक आहे, काय हरकत नाही, किती पण मुलं असो, आपल्याला आपले कामं कंप्लीट करायचे पटापट. चला मी CCCची बुक ओपन करू का? जे एक्झाम येणार आहे CCCमध्ये ते बघायचे डायरेक्ट. पण हा बेसिक सराव असणं गरजेचं आहे, कारण की आता बघा असे बेसिक कॉन्सेप्ट जर का क्लिअर नसतील तर ते बेसिक कॉन्सेप्ट तिकडनंच क्लिअर करावं लागतील, तेव्हाच आपण ते हार्ड क्वेश्चन जमतील आपल्याला. आणि हे डोक्यात घ्या, सगळ्यात जास्त प्रश्न नाही का, जर तुम्ही CCCची एक्झाम देणार आहात तर तुम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न LibreOffice रायटर, LibreOffice कॅल्क, LibreOffice इम्प्रेस याच्यावर विचारले जातात. ठीक आहे, बेसिक तुमचं 15% असतं, पण बाकीचं सगळं याच्यावरतीच असतं. जर का तुम्हाला पासिंग करायची असेल पेपरमध्ये चांगली, काय म्हणतो मी, जर खरंच पेपर पास करूनच यायचं असेल तर बेसिक कमी, पण तुम्हाला LibreOfficeकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. म्हणून बघा मी LibreOfficeचे जास्त करून PDF टाकला आहे. बेसिक क्लिअर पाहिजे, कारण की बेसिकचे जास्त प्रश्न घुमवून येतात जे हार्ड असतात, म्हणून मी हे शिकवतो तुम्हाला. कळलं का? आहे ना? म्हणजे तुम्हाला जर का पासिंगचा पेपर काढायचा असेल, पास होऊनच यायचं असेल, तर तुम्ही LibreOfficeचे जेवढे LibreOffice कॅल्क, LibreOffice इम्प्रेस आणि LibreOffice रायटर हे तिन्हीचे जर का तुम्ही टेस्ट सॉल्व केल्या ह्यावाल्या PDF वाल्या, जितक्या मी पाठवत असतो आहे, पण नवीन जे प्रश्न आहे प्रत्येक प्रश्न, तर तुम्ही टेन्शन फ्री होऊन जा. एक्झाम थोडी सोपी होऊन जाईल मग तुमची. हे बघा LibreOffice शॉर्टकट्स, बघा हा एक PDF आहे. मी मराठीत देऊन देईल वाटलं तुम्हाला, कारण की तुम्हाला जी एक्झाम आहे ती मराठीत आहे. ठीक आहे, बघा LibreOffice रायटर, कॅल्क आणि इम्प्रेस. बघा इथं शॉर्टकट कीज दिल्या आहेत आणि लगेच त्यावरती खाली प्रश्न केले असतील. त्या नोट्स आहेत फक्त, ह्या नोट्स आहेत फक्त. ओके, ह्या नोट्स आहेत. बघा LibreOffice इम्पॉर्टंट क्वेश्चन, LibreOfficeवरती सगळे क्वेश्चन दिलेले, किती ते 300 क्वेश्चन. आता चॅप्टर नंबर 3 कोणता आहे? चॅप्टर नंबर 6 हे वेगळे आहेत. 9 सायबर सिक्युरिटीशी रिलेटेड आहे. चला 9. चला आपण LibreOffice बघू. LibreOfficeचा हा जो 300 प्रश्नांचा जो PDF आहे तो वाचला तुम्ही. हा जर का तुम्ही करून आलात तर समजा तुम्ही आहात येऊन गेले तुम्ही, पण म्हणजे पासिंगमध्ये येऊन गेला तुम्ही, असा काय विचार करायचा. तुम्ही असे हे जे प्रश्न आहेत ना ते सॉल्व करा. पण ते कसे सॉल्व करा? फक्त रटवून नाही सॉल्व करायचे आपल्याला, त्याचे कॉन्सेप्ट क्लिअर असणे गरजेचे. जर का कॉन्सेप्ट क्लिअर असले तर मग तरच मी म्हणतोय की 50%. जर कॉन्सेप्ट क्लिअर नसते ना, नुसता हाच रट्टा मारून घेतला असेल तर मग गॅरंटी नाही. तुक्के पे फिरोसी.
लिब्रे ऑफिस राइटर में सबसे नीचे कौन सी बार दिखाई देती है? स्टेटस बार, टायटल बार, मेनू बार, टास्क बार असे प्रश्न. नंतर आता काय असेल याच्यामधून सांगा बरं मला. जर का तुम्ही MSCIT बी शिकला असेल तर समजेल तुम्हाला. मी आधी नाही का जेव्हा मी माझ्या पोरांना, चेतन पण आहे साक्षी तिथं, ठीक आहे, ज्या पोरांना जेव्हा मी बेसिक शिकवलं होतं तर मी इथून सांगितलं होतं की याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, या लाईनला काय म्हणतात, या आयकॉन्सला काय म्हणतात, ठीक आहे, आपण लॉक कसं करू शकतो, सगळं हाईड कसं करू शकतो, इथून शिकवलं होतं मी. आणि आता बी ते रेकॉर्डेड लेक्चर आहे माझे. याला टास्क बार म्हणतो आपण, याला ॲप्लिकेशन आयकॉन म्हणतो. आणि लिब्रे ऑफिसचं शक्यतो मी नसेल सांगलं, पण स्टेटस बार जर तुम्ही बोललात की सर मला हे समजलं नाही की हा प्रश्न इथं असा आहे आणि हा चुकीतोय वाटतं, तर मी त्याला एक्सप्लेनेशन करून दाखवेल तुम्हाला. जसं की आता हा प्रश्न केला आहे त्याचं जे आन्सर आहे तुमचं ते स्टेटस बार येईल. काय तर स्टेटस बार मीन्स लिब्रे ऑफिसमध्ये जेव्हा पण तुम्ही जातात ना, तुम्ही तुमच्या कम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये हे लिब्रे ऑफिस ओपन करा, किंवा तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा हे चालवू शकतात इझिली. कसं इझिली तुम्हाला सांगतो. तुम्हाला त्यासाठी टर्मक्स डाउनलोड करावं लागेल. टर्मक्स डाउनलोड केलं, तुमचा मोबाईल चांगला पाहिजे, पण त्यासाठी मेमरी पण चांगली पाहिजे तुमच्या मोबाईलची, 5G तुमचा मोबाईल पाहिजे, स्टोरेज 256चं पाहिजे, रॅम 8GB पाहिजे, तरच ते कम्प्युटर चांगलं चालेल लिनक्सचं तुमच्या मोबाईलमध्ये. आणि त्याला डाउनलोड करण्यासाठी भरपूर मकसद करावं लागेल, त्यासाठी पण तुम्हाला तयार व्हावं लागेल. पण मग जर का तुम्ही ते करून घेतलं तर एकदाचं तुम्हाला कम्प्युटर घेण्याची गरज नाही. तुमची जे काही बेसिक कामं आहे ते तुमच्या मोबाईलनेच तुम्ही करू शकणार. तुम्ही त्याच्यामध्ये लिब्रे ऑफिस चालवू शकणार, तुम्ही ब्राउझिंग करू शकणार, फाईल सेव्हिंग करू शकणार. आणि ते विंडोज ऑपरेटिंग सिस्टम नसणार, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम असणार, जे तुम्ही दुसऱ्यांपेक्षा काही वेगळं शिकणार, युनिक. ठीक आहे. हां बघा, हे लिब्रे ऑफिस रायटर आहे. आणि लिब्रे ऑफिस रायटरमध्ये हे जे काही खालची बार म्हणतायत ते कोणता बार म्हणताय मला सांगा. हे काय स्टेटस बार आहे, कारण की याच्यामध्ये सगळं स्टेटस भेटतं. मला किती कॅरेक्टर टाईप्स केले मी, तर इथं खाली कॅरेक्टर्स दिसतात. डिफॉल्ट पेज कोणतं आहे ते सांगतात, कोणती लँग्वेज आता डिफॉल्ट टेक्स्ट कोणतं आहे, कोणती लँग्वेज यूज करतो आहे मी टायपिंगसाठी ते दिसतं इथं. अलाइनमेंट दिसते, ठीक आहे. स्टँडर्ड सिलेक्शन, एक्सटेंडिंग सिलेक्शन याच्यामध्ये दिसतं तुम्हाला. आणि याच्यामध्ये पेजचं पण दिसतं, झूमिंग पेज कितव्या पेजवर आहे मी आणि किती पेज आहे टोटल. म्हणजे काय झालं, एक स्टेटस दाखवतं आहे की आपण जे आपण काम करतो आहे त्याचं स्टेटस काय. तर मग लिब्रे ऑफिस रायटर असो, ठीक आहे, किंवा इम्प्रेस असो, त्यामध्ये तुमचा स्टेटस बारच यूज होतो, ठीक आहे. पण याच्यावर तुम्ही एकदा स्टडी करा आणि 2-3 प्रश्न नीट बघून घ्यायचं. कारण की असं पण असू शकतं रायटरचं वेगळं आहे म्हणून. पण जर का तुम्ही लिब्रे ऑफिस रायटरचं बघायला गेले तर सगळ्यात खालचा जो बार असतो त्याला काय म्हणतो मग आपण, स्टेटस बार. मग कोणता आन्सर बरोबर आहे. टास्क बार कशाला यूज होईल, टास्क बार याला म्हणतो आपण जेव्हा कम्प्युटरची स्क्रीन ओपन होते अशी. का रे बावरट, किती जण आहेत तुम्ही असे. रोहित, चेतन तू पण नाही सांगत, रोहित तू पण नाही सांगत, निखिल पाटील देवांश तू पण नाही सांगत आहे. तुम्ही करता काय रे. अरे कसं माणसं यार तुम्ही. मला सांगा, तुमचं सांगण्याचं काम आहे ना. तुम्ही बोलत पण नाही तिकडनं की सर स्क्रीन नाही शेअर झालेली आहे, तुम्ही बोलतायत. कसं समजतंय तुम्हाला. मी तर शो करून दाखवतोय रे. इतकं आता माझं लक्षात नाही राहिलं, पण सर तुम्ही बोलताय पण दिसत नाही. मी टास्क बार दाखवतोय तुम्हाला, प्रश्न शो करत आहे. बोलायचं बाबा ते करणार आहे. आता प्रत्येक वेळेस मला नाही कळलं ते. तुम्हाला स्क्रीन नाही दिसत आहे मुलांना, तुम्ही मला सांगा असं म्हणतो मी तुम्हाला. आता स्क्रीन दिसतंय का, द्या बरं रिप्लाय. हो सर दिसते आता. कसे मुलं तुम्ही, कसे मुलं. मी केव्हाचं बघा इथं PDF ओपन करून ठेवली आहे. हे टास्क बार, हे मी प्रश्न सांगतोय इथं, मी प्रश्न सांगतोय इथं तुम्हाला. मी परत ॲप्लिकेशन ओपन करून दाखवतोय की इथं पेज दाखवलेलं आहे, इथे इंग्लिश दाखवलेलं आहे, हे दाखवलेलं आहे. जेव्हा मला कळलं की यांना स्क्रीन दिसते की नाही म्हणून. जर तुम्हाला स्क्रीनच दिसत नसली तर तुम्हाला काय समजेल. हे ॲप्लिकेशन आहे कोणती, लिब्रे ऑफिस रायटर. मग इथं लिब्रे ऑफिसचा काय प्रश्न आहे, स्टेटस सगळ्यात काय सांगितलं, लिब्रे ऑफिस रायटर में सबसे नीचे कौन सी बार दिखाई देती है. तर चला आपण जाऊ लिब्रे ऑफिसला आणि लिब्रे ऑफिसवरती जाऊ. लिब्रे ऑफिसवरती गेल्यानंतर आपण बघितलं की इथं सगळ्यात खाली कोणता बार आहे. तर बघा इथं पूर्ण इन्फॉर्मेशन आली. पेज नंबर इन डॉक्युमेंट क्लिक ओपन गो टू द
डायलॉग राईट, ठीक आहे. इथं त्याचं नाव नाही आलं, पण जर तुम्ही बुक तपासली तर बुकमध्ये लिब्रो ऑफिसचा एक चॅप्टर आहे, 5 नंबरचा का 3 नंबरचा आहे. त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला वर्ड प्रोसेसिंग म्हणून चॅप्टर आहे, ठीक आहे. 2 मिनटं, मी एक प्रश्न करणार होतो एक पोरांना. चैताली तू काल होती की नाही? कुठे गेली चैताली? तिला बघू आपण आता. जे मुलं आले त्यांना मी प्रश्न करू. आपण प्रश्न करणार होतो आपण काल. तुम्ही कालचे लेक्चर केले होते का? निखिल तू पण होता ना काल? निखिल, मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे. थांबा, मी स्क्रीनशॉट घेतलेला 2 मिनटं, मी तपासून घेतो आधी माझा स्क्रीनशॉट. त्यापैकी इथं कोणीही असेल तर तुम्ही आज नहीं बचोगे तुम, मेरे क्वेश्चन का सवाल दो, मतलब मैं यहाँ पे नोट कर पाऊँगा कि कौन कौन स्टडी कर रहा है करके. बरोबर की नाही? तुम्ही सहमत आहे की नाही या गोष्टी? मी मला काम तर करावं लागेल ना, तुम्ही नका करू. मी माझं काम करून मोकळं होऊन जाईल. घ्या, कालचा स्क्रीनशॉट बी डिलीट झाला का काय राव? कठीण परिस्थिती आहे माझी पण, की माझ्याकडे तो स्क्रीनशॉट कालच घेतला मी, तो दिसत नाही आहे. डिलीट केला का मी? थांबा 2 मिनिट्स, वेट करा. ठीक आहे, काही बघायची गरज नाही, मला माहिती आहे. धनंजय होता की तू कालच्या लेक्चरला? तुम्ही सगळे गेलात का? किती जण आहेत तुम्ही आता? बापरे, 2च जण, देवांश दादा आणि धनंजय खोडी, बस. यांना प्रश्न विचारायचं म्हटलं तर लगेच पडून जातात. असं घाबरतात तुम्ही? काही खरं नाही. ठीक आहे, देवांश येतोय का आवाज? हो सर. धनंजय खोडी, कालचे लेक्चर केलं होते का तुम्ही? हो की नाही? कालचे लेक्चर केले असतील तेव्हा डन करून द्या. नाही. बघा, तुम्हाला फंक्शन शिकवतो मी. जर तुम्ही कोणत्या पण ऑफिशियल कधी बी तुम्हाला कोणत्याही ऑफिशियल मीटिंगमध्ये बोलवलं आणि तिथं गुगल मीटिंग असली तर त्या गुगल मीटिंगमध्ये तुम्ही असे रिप्लाय देणे गरजेचे आहे, तरच एक प्रोफेशनल वे असतो. जर तुमच्या कॉलेजचा इंटरव्ह्यू असेल किंवा तुम्हाला पुढे इंटरव्ह्यू द्यायला गेले तुम्ही आणि गुगलमध्ये तुम्हाला सांगितले तर तिकडे प्रत्येक वेळेस माईक ओपन करून न बोलता, कारण की आपलं इन्व्हायरमेंट कसं आहे तिथं कसं आवाज येणार आहे काही सांगता येत नाही ना. जर तुम्ही तर तिथं प्रोफेशनल बोलण्यासाठी तुम्हाला अशी लँग्वेज वापरावी लागते. तिथं तुम्हाला असा हात वरती करणं गरजेचं असतं किंवा इथं कमेंट्स असतात ते वापरावं लागतात. तर याची सवय पाडा. जर तुम्ही याचा यूज केला ना तर एक प्रोफेशनल वे असतो हा, की नाही याला कळते म्हणून, याला माहिती या गोष्टी. ठीक आहे, कळतंय ना बोललेलं? जर काही बोलायचं असलं आणि मी बोलतोय तर तुम्ही चेतनचं बघितलं असेल तुम्ही, जर का त्याला काही बोलायचं असलं ना तर तो पहिला हातवरती करतो. मग त्याने हातवरती केला, मला कळतं की त्याला काहीतरी बोलायचं आहे. मग मी बोलतो हा बोल चेतन, काय झालं? म्हणजे तुम्हाला काही प्रश्न असला तर फक्त तुम्ही हातवरती करून घ्यायचा, मी लगेच तुम्हाला आवाज देतो. माझा मोबाईल पण वाचतो आणि इकडनं मग मी तुम्हाला विचारतो बोल काय झालं, मग लगेच तू प्रश्न देतो. हे एक प्रोफेशनल वे झालं, कळते? मग तुम्ही जर नाही बोलायचं तुम्हाला माईक ऑन करून तर तुम्ही याच्याने बोलत जा, ठीक आहे? याच्याने, ठीक आहे? काही चुकीचं वाटते तुम्हाला, प्रश्न चुकलत असला माझ्या बोलण्यामध्ये किंवा तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही असं करू शकता. कळलं ना? हे 2-3 सिम्बॉल इथं शो होतात, तुम्ही बघितलं तुम्हाला शो होतो. आरती तू चालली गेली बेटा, मी प्रश्न विचारायचं म्हटलं तर. सर कॉल आला होता. का प्रश्न उत्तर द्यायचं नव्हतं? नाही सर, तसं मग मी असं म्हणत होतो, तू कालच्या लेक्चरला होतीस का? नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. रेग्युलर लेक्चर कर, रेकॉर्डेड लेक्चर बघ, ठीक आहे? हो. बेस मागचे लेक्चर केलेले तुम्हाला माहिती आहे, ओल्डमध्ये तुझं नाव आहे, ईमेल्स तुझे आहे. त्यामध्ये आपण जेव्हा सायबर सिक्युरिटी आणि स्टार्टिंगचे CCCचे कॉन्सेप्ट घेतले त्यापासून करते तू लेक्चर, आहे ना? हो. मी बघितलेलं. तर आता कंटिन्यू कर, कारण की एक्झाम मी पोरांची घेणार आहे, ठीक आहे? जर तुला पण एक्झाम द्यायची असेल तर ह्या एवढा 1 मंथ, हा पुढचा जो 1 मंथ आहे त्याच्यामध्ये पूर्ण स्टडी करायची, प्रत्येक क्वेश्चन वगैरे समजून घ्यायचं आहे. आणि जर आपण तयार झालात, जर आपल्याला एक्झाम द्यायची असेल तर लवकरच मला कळवायचं, तुमचा फॉर्म फिल होऊन जाईल इकडनं,
एक्झामिनेशनसाठी. हो लवकरच हॉल तिकीट जनरेट करून तुम्हाला एक्झामला पाठवलं जाईल. ठीक आहे. हो मग टास्कबार काय बघा, टास्कबार कसं असतं, टास्कबार इथं आहे. आता स्टेटस बार काय आहे, स्टेटस बार म्हणजे जर तुम्ही लिब्रे ऑफिस चालवलं, कम्प्युटर कोणते चालवलं, तर लिब्रे ऑफिस माहिती तुम्हाला ओपन सोर्स सॉफ्टवेअर. मी मागेच काल लेक्चरमध्ये सांगितलं की एक सॉफ्टवेअर असतं फ्रीवालं, जे कोणी पण कोणत्याही कम्प्युटरमध्ये यूज करू शकतं, त्याला पैसे देण्याची गरज नसेल, जे लिब्रे ऑफिस आहे. आणि जे MS ऑफिस आहे त्याला पेड करावं लागतात, आपल्याला पैसे द्यावे लागतात, तरच ते आपण यूज करू शकतो. आणि आपल्याला CCC हे सॉफ्टवेअर शिकवलं आहे, लिब्रे ऑफिस. ठीक आहे, लिब्रे ऑफिस आपल्याला CCC दिलेले आहेत. आणि जर तुम्ही MSCIT केला तर MSCITमध्ये तुम्हाला काय मिळतं, MSCITमध्ये मायक्रोसॉफ्ट MS ऑफिस शिकवलं जातं. म्हणजे वर्ड, MS वर्ड शिकवलं जाईल, MS एक्सेल शिकवलं जाईल, MS पॉवरपॉईंट शिकवलं जाईल. ठीक आहे. आता बघा, मग CCCची तुम्ही एक्झाम देताय तर मग प्रश्न कशावर विचारले जातील, लिब्रे ऑफिसवरती. कारण की सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे, लिब्रे ऑफिस. मग लिब्रे ऑफिस शिकायचं असेल तर मी इथं रेग्युलर आता सांगेल हे, तर तुम्ही रेग्युलर लेक्चर अटेंड करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक फंक्शन समजेल. जर तुमच्याकडे घरी कम्प्युटर असेल तर हे सॉफ्टवेअर सेकंड लागतात, काही सेकंडमध्ये डाउनलोड होऊन जातं. आणि प्रत्येक प्रॅक्टिकल तुम्ही इथून करू शकता. जितकं तुम्हाला ते बाकीच्या सॉफ्टवेअरमध्ये भेटत नाही ते या सॉफ्टवेअरमध्ये भेटतं. सर यांचं काम काय, या सॉफ्टवेअरचं काम असं असतं, तुम्हाला लेटर बनवायचं आहे, बायोडाटा बनवायचा आहे, काही पण बनवायचं असेल तर तुम्ही इथून हे करू शकता. ठीक आहे. कोणाला लेटर लिहायचं आहे तर तुम्ही बनवू शकता तिथून. ठीक आहे. रिझ्यूम बनवायचं आहे तुम्हाला, ते इथून क्रिएट होतो. जी पण एडिटिंग तुम्हाला स्वतःहून करायची तर ते या सॉफ्टवेअरने केली जाते. ठीक आहे. आता या सॉफ्टवेअरचा यूज जास्त करून कमी झाला आहे, कारण की AI चा यूज व्हायला लागला. आता नुसतं AIला प्रॉम्प्ट दिला ते AI सांगतो. पण हे ॲप आपल्याला याच्यामुळे शिकायचं आहे की कारण की हे CCCच्या एक्झाममध्ये याचे प्रश्न येतात म्हणून. बघा आता CCCच्या मागच्या वर्षी आलेला प्रश्न कोणता होता एक्झाममध्ये, कोणता प्रश्न आला होता, हा कुठे गेला, दोन मिनटं. मागच्या वर्षी विचारले गेलेला प्रश्न कोणता, लिब्रे ऑफिस रायटर में सबसे नीचे कौन सी बार दिखाई देती है. तो तिथं 4 ऑप्शन दिलेले, टास्क बार, मेनू बार, स्टेटस बार आणि टायटल बार. मग टास्क बार काय आहे, टास्क बार नाही आहेत, मेनू बार पण नाही आहेत आणि टायटल बार पण नाही आहेत. टायटल बार कशा, मी तुम्हाला सांगतो. इथं जे आहे ना, हे सॉफ्टवेअरमध्ये हे जे वरचं जे असतं, कोणतं पण दुनियामधलं कोणतं पण सॉफ्टवेअर यूज करा तुम्ही किंवा कम्प्युटर यूज करा. समजा कोणता सरने तुम्हाला सांगितलं आणि कम्प्युटर बसवलं सांगितलं की सांग कोणतं ॲप्लिकेशन ओपन आहे, काहीच करायचं नाही. इथं वरती डायरेक्ट सगळ्यात वरची लाईन बघायची. वरची लाईन तुम्ही बघितली की तुम्हाला समजून जाईल की अरे त्याच्यावरती नाव जे आहे तेच सांगून द्यायचं. आता जसं इथं काय आहे, वरच्या लाईनमध्ये हे फाईलचं नाव आहे, ते फाईलचं नाव दुर्लक्ष करायचं आणि इथं नाव आहे लिब्रे ऑफिस रायटर, म्हणजे सॉफ्टवेअरचं नाव काय आहे. मग जर मी स्क्रीन जरी शेअर केली तुम्हाला आणि सांगितलं की सांगा बरं हे सॉफ्टवेअर कोणतं आहे, तर तुम्ही कुठेच बघायचं नाही, कारण की प्रत्येक कम्प्युटरमध्ये सेमच असतं. कोणते पण ॲप्लिकेशनचं नाव इथं वरती लिहिलं असतं. मग ह्या वरच्या लाईनला काय म्हणतो आपण, ह्या वरच्या लाईनला आपण म्हणतो इथं दिलेले टायटल बार. ठीक आहे. टायटल असतं, त्यामध्ये फाईलचं नाव असतं आणि ॲप्लिकेशनचं नाव असतं, म्हणून त्याला टायटल बार म्हणतात. मग लिब्रे ऑफिस रायटरमध्ये सगळ्यात वरती टायटल बार येतो का, सगळ्यात खाली टायटल बार येईल का, नाही येणार, कारण की टायटल बार तर इथं आहे ना वरती, जो मी आता सांगितलं. मग नंतर मेनू बार काय आहे, मेनू बार इथं असतो. इथं सगळे फंक्शन असतात बघा, हे सेव्ह करणं, प्रिंट करणं. ठीक आहे. ते ह्या मधल्या ब्लॉकला आपण मेनू बार असं म्हणतो. म्हणून हा सगळ्यात खाली आला का, नाही आला, म्हणून हे पण त्याचं आन्सर झालं होणार नाही. मेनू बार पण त्याचा आन्सर होणार नाही. टास्क बार काय आहे, स्टेटस. मग तुम्हाला टायटल बार कळलं आणि मेनू बार समजलं, स्टेटस बार माहिती नाही आणि टास्क बार माहिती नाही. मग टास्क बार पण मी तुम्हाला सांगतो टास्क बार काय असतो. जेव्हा तुम्ही कम्प्युटर ओपन करतात, साधारण सिम्पल जेव्हा स्क्रीन ओपन होते तर तुम्हाला असं स्क्रीन दिसते. जेव्हा पण तुम्ही नवीन कम्प्युटर यूज करणार, कधी पण नवीन कम्प्युटर तुम्ही आणलं घरात किंवा कुठे पण तुम्ही कम्प्युटर चालवायला गेलं ना, तर जास्त करून हाच वॉलपेपर असतो आणि अशी स्क्रीन तुमच्यासमोर येते. मग जेव्हा पण हे स्क्रीन येते तर ह्या स्क्रीनवरती इथून ते इथपर्यंत हे जी काही सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे, किंवा इथं जे ॲप्लिकेशन आता ओपन चालवतो आहे मी ते दिसतं इथं बघा, कारण की हे ॲप्लिकेशन आता ओपन आहे.
रोनिंगमध्ये, कारण की मी ते ओपन केलेले आहेत, कारण की मी त्यांचा यूज करतो आहे म्हणून ती इथं शो होत आहे. तर याला आपण टास्क बार असं म्हणतो. तर टास्क बार हा असतो. टास्क बार लिब्रे ऑफिस रायटरमध्ये येत नाही. टास्क बार आपल्या कम्प्युटरचा टास्क बार आहे. मग हे पण त्याचा आन्सर येणार आहे का? नाही. मग टायटल बार काय आहे? टायटल बार इथं दिला आहे बघा, हा जो आहे ना. मग सर हे कुठून माहिती होईल कोणता टायटल बार आहे कुठे? जर तुम्ही CCC बुक बघितली ना, ठीक आहे, कुठे आता हा CCC बुक आपल्याला इथं भेटेल बघा. तर याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहे लिब्रे ऑफिसचे प्रत्येक फंक्शनचं नाव, कोणत्या याला काय म्हणतात. तर जर का तुम्ही ते बघितलं तर तुम्हाला ते सगळे किती पण प्रश्न असे आले ना, तर तुम्ही ते सगळे प्रश्न सॉल्व करून घेणार की सगळ्यात वरती काय आहे, सगळ्यात खाली काय दिलेले आहे लिब्रे ऑफिस रायटरमध्ये, है ना. हे नावं तुम्हाला भेटून जाईल, किंवा मी एक इमेज पाठवून देईन, त्या इमेजमध्ये तुम्हाला हे सगळं दिसून जाईल. बघा इथं लिब्रे ऑफिस रायटरचं बुकमध्ये बघा तुम्ही, वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर म्हणून चॅप्टर असेल, ठीक आहे. त्या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला ते भेटून जाईल, ठीक आहे. मग या प्रश्नाचं उत्तर जमेल का? जर एक्झाममध्ये असे प्रश्न आलात तुम्हाला, समजा तुम्ही एक्झामला गेला CCCचा, तुम्ही एक्झाम देत असलात आणि जर तुम्हाला एक्झाममध्ये असा प्रश्न विचारला गेला तर तुम्ही असे प्रश्नांचे उत्तर देऊ शकताल का? कुठे आपले लिब्रे ऑफिसचे प्रश्न हे, तर हे प्रश्न तुम्ही उत्तर देऊ शकता, कारण की समजले आता टास्क बार काय असतो, मेनू बार काय असतो, स्टेटस बार काय असतो, टायटल बार काय असतो. जेव्हा आपण कम्प्युटर ओपन करतो त्याला टास्क बार त्याला खाली दिलेला असतो. मेनू बार रायटरमध्ये असतो वरती, टायटल बार सगळ्यात वरती असतो, आणि स्टेटस बार, मग स्टेटस बार एकाच ॲप्लिकेशनला नाही तर सगळ्या ॲप्लिकेशनला असतो. लिब्रे ऑफिस रायटर वगैरे सगळे, जर पण कोणत्या पण ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही ओपन केली, कोणती पण ॲप्लिकेशन म्हणजे आपण बघू आता, ज्या ठिकाणी सगळी इन्फॉर्मेशन दिली जाते. स्टेटस म्हणजे पूर्ण स्टेटस सांगितलं जातं की किती पेज आहे, कोणत्या पेजवर आहोत आपण आता, आणि जसं की इथं दिलं आहे बघा पेजची इन्फॉर्मेशन, की आता किती कॅरेक्टर तुम्ही टाईप केलेले इथं पेजवरती बघा, इथं किती कॅरेक्टर टाईप केले. तर हे तिथं तुम्हाला या स्टेटस बारमध्ये दिसतं. स्टेटस बारचा अर्थ असतो स्टेटस दाखवणं की आताचं सध्याचं स्टेटस काय आहे. नंतर लिब्रे ऑफिस राइटर में नए डॉक्यूमेंट बनाने के लिए शॉर्टकट की क्या होती है? नया डॉक्युमेंट बनाने के लिए Ctrl+Shift+N. तर हे शॉर्टकट कीज पाठांतर असली तर तुम्हाला जमून जाईल. जर तुम्ही घरी कम्प्युटर आणलं तर तुम्ही कम्प्युटरवरती प्रॅक्टिस केलात तुम्हाला ही जमून जाईल. हे सरावाची गोष्ट आहे. सध्या तुम्ही असं लक्षात ठेवलं तर चालतं, Ctrl+Shift+N म्हणजे नवीन डॉक्युमेंट ओपन होतं. समजा मी ते हे प्रश्न असे रटले पण तरी चालतात, ठीक आहे. समजा लिब्रे ऑफिस में नया डॉक्युमेंट बनाने के लिए क्या यूज होणार तो हे माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे रटलं तरी चालेल, आठवण ठेवलं तरी चालेल, म्हणजे पुढच्या वेळेस जर विचारलं गेलं तर तुम्हाला आन्सर द्यायचं देता येतं. निखिलित में से कौन सा फाइल एक्सटेन्शन नेम आहे? तर एक्सटेन्शन नेम हे काय असतं माहिती का तुम्हाला? एक ॲप्लिकेशन, आता समजा ही ॲप्लिकेशन जे पण फाईल तयार करेल, आता मी याच्यामध्ये जे काही ॲडिट केलं समजा, बनवून घेतलं समजा, आणि इथून बनवलेली फाईल जर का मी कुठेही सेव्ह केली तर ती फाईलनी का एक फॉर्मॅटमध्ये सेव्ह होते. म्हणजेच टाईप असते त्याचा जर का डॉक्युमेंट असेल तर डॉक्युमेंटमध्ये, जर का मी लिब्रे ऑफिसमध्ये बनवलं आहे तर ती होईल ODTमध्ये, म्हणजे ओपन डॉक्युमेंट टेक्स्ट याचा फुल फॉर्म. हे पण तुम्ही जर का लक्षात ठेवलं तरी चालतं, कारण की हे फिक्स प्रश्न आहे, हे काय बदलाव होत नाही याच्यामध्ये. एवढंच लक्षात ठेवायचं आहे की लिब्रे ऑफिसमध्ये जर का आपण कोणती फाईल बनवली तर ती कोणत्या फॉर्मॅटमध्ये होते, ODTमध्ये होते, बस संपला विषय. म्हणजे कधी पण तुम्हाला
लिब्रे ऑफिस रायटरचे विचारलं की लिब्रे ऑफिस रायटरची एक्सटेन्शन काय आहे, तर तुम्ही डायरेक्ट आन्सर काय देणार ODT, कारण की तुम्ही लक्षात राहील तुमच्या. म्हणून हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर हा पण प्रश्न तुम्ही सॉल्व करून घेणार. मग तेवढंच लक्षात नाही ठेवायचं आहे, कारण की फक्त लिब्रे ऑफिस रायटरचं नाही विचारलं जाणार. याच्यामध्ये तिन्ही सॉफ्टवेअर आहेत तुम्हाला सब्जेक्टमध्ये, इम्प्रेस आणि प्रेझेंटेशन. मग इम्प्रेससाठी कोणता आहे आणि प्रेझेंटेशनसाठी कोणता आहे हे पण इथं माहिती असणं आवश्यक आहे. पण सध्या आपण रायटरचं शिकतो आहे, तर रायटरचं बघा, रायटरचं एक्सटेन्शन काय मग ODT. आणि टेक्स्ट हे कोणत्याच येत नाही, CXW हे पण येत नाही. .doc हा आपला वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअरसाठी यूज होतो, म्हणजे दुसऱ्या कंपनीचा आहे, MS वर्डचं. ठीक है. लिब्रे ऑफिस राइटर के अंतर्गत निम्न में से न्यू स्टाईल की शॉर्टकट कुंजी. मी फक्त 10 वाजेपर्यंत लेक्चर घेणार आहे आरती. ठीक आहे. हे रेकॉर्डेड लेक्चर यूट्यूबला अपलोड करण्यासाठी जे मुलं आलेली नाही ना त्यांना हे समजू जाईल. लिब्रे ऑफिस राइटर के अंतर्गत निम्न में से न्यू स्टाइल की शॉर्टकट कुंजी क्या होती है. न्यू स्टाइल के लिए शॉर्टकट कुंजी जो यूज़ होगी आपकी वो होगी शिफ्ट F11 का, रुक जाओ 2 मिनट, अल्ट्रा F. लिब्रे ऑफिस राइटर के अंतर्गत निम्न में से न्यू स्टाइल की शॉर्टकट कुंजी. आता हे लिब्रे ऑफिस रायटर आहे आणि ही आहे त्याची फॉन्ट स्टाईल. तर मला जर का न्यू स्टाईल करायची आहे तर आपण हे सगळं ट्राय करून बघू. आता माझं नाव लिहून घेतो मी इथं, साहिल. ठीक आहे, लिहिलं. आणि मी याची स्टाईल चेंज करू. आता स्टाईल यांच्यापैकी कोणतं आन्सर बरोबर आहे आपण ते बघू. अल्ट्रा प्लस F11. आता हा प्रश्नसुद्धा लक्षात ठेवायसारखा आहे. न्यू स्टाईल कधी बदलायची असली त्याची शॉर्टकट की काय, ही एकदाची जर का पाठांतर करून ठेवली तर हा प्रश्न 1000 वेळेस विचारला जरी गेला तरी तुम्हाला जमेल, बरोबर की नाही. कारण की हे शॉर्टकट कीजनं पाठांतर करायची गोष्टी आहे, याच्यामध्ये लॉजिक वगैरे काहीच नाही, पाठांतर करून ठेवायचं. कारण की हे जर का तुमचं पाठांतर असलं तर तुम्ही केव्हा पण कम्प्युटरवर बसले तर तुम्हाला सांगायची गरजच नाही, तुम्ही स्वतःहून हात चालणार तुमचा, स्वतःहून हात चालणार, काहीच गरज नाही तुम्हाला डायरेक्ट कोणती गोष्ट माहिती असण्याची. फक्त तुम्ही एवढं पाठांतर करा. शिफ्ट प्लस F11. प्लसचा अर्थ होतो की तुम्हाला ह्या कीसोबत सोबतच ही की दाबायची आहे, तेव्हा काहीतरी हे होणार आहे. न्यू स्टाईल बदलणं म्हणजे काय आपण आता चेक करू इथं. ठीक आहे, ही स्टाईल असते तुमची, ही फॉन्ट स्टाईल. ठीक आहे, सॉरी ग्राफ स्टाईल वेगळी इथं. ठीक आहे, तर त्यांनी स्टाईल कोणती ती क्लिअर केलं नाही आहे. ठीक आहे, तर फॉन्ट स्टाईल ही आहे, हेडिंग म्हणतो आपण याला. ठीक आहे, तर ती चेंज करायची असते तर कोणती शॉर्टकट की आहे आपण, मला पण काय लक्षात येत नाही, आपण एकदा ट्राय करू. पहिली कोणती दिली इथं, लिब्रे ऑफिस रायटर ना, अल्ट्रा प्लस F11. अल्ट्रा प्लस F11 क्लिक करायचं. बेसिक मायक्रॉस हे मॉड्यूल वेगळाच पॉपअप यूज झाला इथं मॉड्यूलसाठी, तर हे पण त्याचा आन्सर नाही आहे. कंट्रोल प्लस F11. कंट्रोल F11 सुद्धा याचा आन्सर नाही आहे. शिफ्ट प्लस F11 हे त्याचा आन्सर आहे, शिफ्ट प्लस F11. तर ऑप्शनमध्ये दिलेलं काहीच वर्क करत नाही आहे. बघा, न्यू स्टाईल फ्रॉम सिलेक्शन, इंटर न्यू स्टाईल नेम. आता आपल्याला जी पण स्टाईल सिलेक्ट करायची आहे ती स्टाईल आपल्याला नाव टाकावं लागेल. कस्टम स्टाईल फॉर करंट डॉक्युमेंट. ठीक आहे, जर आपल्याला कोणत्या स्टाईलचं नाव माहीत असलं, जसं की लिब्रे ऑफिस सान्स, आपण कोणते तरी एक टाकू. ठीक आहे, एखाद्या स्टाईलचं नाव माहिती असं समजा क्रिस्टेन ITC. ठीक आहे, किंवा देवनागरी कोकिला आपण टाकू. हां, तर ती स्टाईल म्हणजे हेडिंगची गोष्ट करत आहे.
इथं हेडिंगची गोष्ट होते ती बॉडी टेक्स्ट ब्लॉक क्वेश्चन हेडिंग 3 ठीक आहे. तर आता आपण ही स्टाईल म्हटली त्यांनी, आपण टायटलवर ठेवू आणि टायटलवरून आपण ही हेडिंग 4वर आणू. ठीक आहे. आता टायटलवर ठेवतो आणि मला आता चेंज करायची आहे फॉन्ट स्टाईल. ते F11 क्लिक केलं आणि नाव काय होतं तिथं दुसरं हेडिंग. हेडिंग 3 स्पेलिंग पूर्ण तंतोतंत तेच नाव टाकावं लागेल हेडिंग. आता माझं चुकलं नाही कुठेच, बरोबर आहे. हेडिंग 3च आहे. का नाही आलं मग हेडिंग 3? ठीक आहे. तर इथून तुम्हाला सर्च करावं लागतं. ते बघा सिंपल आहे. ठीक आहे. ते प्रश्न आता उत्तर देण्यासाठी तुम्ही एवढं सध्या लक्षात ठेवा की ही जे आन्सर आहे याच्यामध्ये आन्सर जे आहे ते कोणतं आहे शिफ्ट प्लस F11 हे त्याचं खरं आन्सर आहे, कारण की तो पॉपअप बरोबर आला तिथं. लिब्रे ऑफिस में बुलेट्स किस शॉर्टकट की से ऑफ कर सकते हैं. F10 कंट्रोल F11. तर हे जे शॉर्टकट कीज आहेत ना ह्या सगळ्या लर्न करून ठेवा तुम्ही, पाठांतर करून ठेवा. जर तुमचं हे पाठांतर असलं तर हे पाठांतरच करायची गोष्ट आहे. जर तुमच्याकडे कम्प्युटर असेल तर प्रॅक्टिकल पण करा, जेणे जास्त करून लक्षात राहील. जर कम्प्युटर नाही आहे तर पाठांतर करून ठेवा, एक्झाम द्यायची तुम्हाला. लिब्रे ऑफिस में वर्ड प्रोसेसिंग क्या आहे. तर हे प्रश्न मी स्किप करतो आहे. ठीक आहे. फक्त बुलेट्स नंबर ऑफ करण्यासाठी कोणती आहे पाठांतर करून ठेवायची. नंतर कधी पण तुम्हाला घुमवून फिरून जरी विचारलं गेलं किंवा लँग्वेज बदलून सुद्धा जरी विचारलं गेलं तर तुम्हाला तो प्रश्न जमला पाहिजे. लिब्रे ऑफिस रायटर में मॅनेज टॅम्पलेट की शॉर्टकट की क्या है. कारण की हे बदलत नाही. आता लिब्रे ऑफिस वर्ड प्रोसेसिंग हे बदलू शकतं, पण हे जे प्रश्न आहे ना हे बदलून नाही शकत. हे घुमवून फिरून नाही विचारले जाऊ शकत. हे असेच आहेत. म्हणून हे माहिती असणं आवश्यक आहे. तर तुम्ही पाठांतर करून ठेवा. त्यासाठी एक PDF आहे इथं टाकलेली बघा व्हॉट्सअपला. शॉर्टकट कीजची आत्ता जर ओपन झाली होती माझ्याकडनं चुकून ही वाली. ही शॉर्टकट कीज जर का तुम्ही पाठांतर ठेवला कोणती शॉर्टकट कीज काय काम करते तर तुम्हाला समजून जाईल. जर कोणती शॉर्टकट कीज कळली नाही की सर हे काय काम करते मला नीट समजून दाखवा स्क्रीनवरती, तर मी ते इथं तुम्हाला दाखवून देईल. लिब्रे ऑफिस में वर्ड प्रोसेसिंग क्या है. मी कालच शिकवलं पोरांना की वर्ड म्हणजे जे पण ॲप नाही का वर्डवरती प्रोसेसिंग करतं. वर्डवरती प्रोसेसिंग म्हणजे काय असतं. आता मी ॲप वर्डला सिलेक्ट केलं, याला कलर दिला, ठीक आहे, याला येलो कलर दिला, नंतर याला सेंटरमध्ये या साईडला आणलं समजा ह्या साईडला, ओके, आणि याचा फॉन्ट चेंज केला. तर मी याला काय करतो आहे याला सजवण्यासाठी याला चांगलं दिसण्यासाठी मी काय करतो आहे कलर देतो आहे, फॉन्ट चेंज करतो आहे. मग ही जी प्रक्रिया मी करतो आहे याच्यावरती याला आपण असं म्हणतो वर्ड प्रोसेसिंग म्हणतो. म्हणजेच जसं की मी चेहऱ्याला चांगलं दिसण्यासाठी जे काय करतो त्याला मेकअप म्हणतात. आणि तसंच टेक्स्टला जर का आपण सजवण्यासाठी जी काही प्रक्रिया करतो त्याला आपण वर्ड प्रोसेसिंग असं म्हणतात. फॉर्मेटिंग पण आपण त्याला दुसरा शब्द म्हणतो की मी काय करतो आहे फॉर्मेटिंग करतो आहे. फॉर्मेटिंग म्हणजे पेजला सुधारवण्याचं सुंदर दिसण्यासाठी जी प्रक्रिया असते ती करतो आहे. ते चांगलं दिसलं पाहिजे म्हणून फॉर्मेटिंग करतो आहे. फॉर्मेटिंग म्हणजे जर कोणी सांगितलं तुम्हाला की चांगली फॉर्मेटिंग करा म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ते चांगलं दिसलं पाहिजे असं बनवा, चांगलं सुंदर डॉक्युमेंट बनवा असं म्हणता येते. म्हणजे कलर वगैरे आले पाहिजे त्यामध्ये. मग फॉर्मेटिंग मी इथं काय प्रश्न काय विचारला आहे की लिब्रे ऑफिस में वर्ड प्रोसेसिंग का क्या मीनिंग है, क्या है वर्ड प्रोसेसिंग क्या है. तर लिब्रे ऑफिसमध्ये एकच ॲप येतं रायटर जे वर्डवरती प्रोसेसिंग करतं. मग ते कोणतं रायटर. बाकी हे इम्प्रेस प्रेझेंटेशन बनवण्यासाठी आहे आणि कॅल्क स्प्रेडशीट बनवण्यासाठी आहे. इम्प्रेस काय असतं प्रेझेंटेशन काय असतं. प्रेझेंटेशन एक स्लाईड अशी चेंज होते
एक फोटो आला लगेच दुसरा फोटो येईल, त्याचा चेंज होईल. किंवा तुम्ही बटन दाबलं तेव्हा चेंज होईल. जेव्हा तुम्ही कोणत्या सेमिनारमध्ये जाणार ना तर त्या ठिकाणी मोठ्या स्क्रीनवरती ते दाखवलं जातं. मग ते प्रेझेंटेशन ह्याच ॲप्लिकेशन अशाच ॲप्लिकेशनवरून बनवलं जातं. स्प्रेडशीट सॉफ्टवेअर ब्लॉक्स इथं बघा, हे स्प्रेडशीट सॉफ्टवेअर ज्या आपण सॉफ्टवेअरला असे चेक्स असतात ना, हे दिलेलं असतं आणि कॅल्क्युलेशन याला स्प्रेडशीट सॉफ्टवेअर असं म्हणतो. पण वर्ड प्रोसेसिंग समजा आधी आपल्याला प्रश्न आहे इथं म्हणून, तर वर्ड प्रोसेसिंग काय आहे क्लिअर ना, की वर्डवरती प्रोसेसिंग झाली म्हणजे कोणतं सॉफ्टवेअर, वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर, सांगण्याची गरज नाही. म्हणून रायटर येतं, कारण की कोणत्याच ॲप्लिकेशनमध्ये असे काम होत नाही. होतात पण ते वेगळ्या कामासाठी होते, ॲडिटिंग वगैरे होते, टेक्स्ट कलर देता येतो, पण यांची जी फाईल आहे ना ती वेगळी तयार होते. फक्त टेक्स्टवरती नाही करत, हे व्हिडिओ वगैरे तयार करतात आणि हे स्प्रेडशीट तयार करते जी याच्यापेक्षा वेगळंच आहे. ठीक आहे, मग रायटर हे त्याचा आन्सर आहे. मग रायटरच आहे त्याचा आन्सर नाही आहेत. लिब्रे ऑफिस वर्ड प्रोसेसिंग म्हणजे पूर्ण जगामध्ये कोणतं पण असं ॲप्लिकेशन जे हे असं काम करतं. कसं काम करतं, जे टेक्स्टवरती एडिटिंग करेल, फॉर्मेटिंग करण्याचं काम करेल एखाद्या पेजवरती, ब्लँक पेजवरती, है ना, ते सगळे सॉफ्टवेअर वर्ड प्रोसेसिंगमध्ये येतात. 10 झाले. आरती तुझं धन्यवाद, तू लेक्चर अटेंड केलं, तू एकटी होतीस इथं. ठीक आहे, बाकीचे मुलं गेलेत. हे रेकॉर्ड करण्यासाठी मी बोललो इथं, हे आज रेकॉर्डेड करून मी पाठवून देतो. ठीक आहे, कळलं का आरती तुला? आरती हो सर, ऐकत होतीस का, ठेवून दिला होता मोबाईल साईडला? ऐकलं होतं सर. समजलं मग वर्ड प्रोसेसिंग काय असतं? हो. ठीक आहे, चालेल. गुड नाईट.